चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण वर्ग आणि वर्गमूळ या भागामधील कर्णी चिन्हाची गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. कर्णी चिन्हाचा संपूर्ण गुणाकार आणि भागाकार आपण आज पाहणार आहोत. तर सर्वजण लाईव्ह आलेले आहेत. हनुमान सर, अर्चना मॅडम, आरती मॅडम, कार्तिक सर, संध्या मिराशे मॅडम, सतीश सर, अश्विनी राठोड मॅडम, पायल मॅडम. ओके, क्लिअर आहे सर्वांना? प्रदीप अगलावे सर. चलो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर, सॉरी प्लॅटफॉर्मवर. बघा, कर्णी चिन्ह गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. गुणाकार आणि भागाकार. बघा, यामध्ये कर्णी चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार आपण पाहणार आहोत. एक मिनिट. क्लिअर आहे सर्वांना? दिसत असेल कर्णी चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार. बघा, यामध्ये आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत एखादं उदाहरण. काय करायचं आहे तुम्हाला, तर यामध्ये जर वर्गमुळातील संख्या आतमध्ये समान दिल्या असेल तर काय करायचं, त्यांचाही गुणाकार करायचा बाहेरच्या संख्येचा, बाहेरच्या संख्येसोबत गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार, आतमधल्या संख्येचा आतमधल्या संख्येसोबत गुणाकार किंवा भागाकार. जसं की एखादं उदाहरण मी दिलं इथं. जसं की पहिलं उदाहरण समजून घ्या. 3चा वर्गमूळ 3 वर्गमुळात 4 गुणिले 5 वर्गमुळात 4 बरोबर किती, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला दिला. कशा पद्धतीने सोडवणार आहोत, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, बाहेरच्या संख्येचा इथं जर गुणाकार दिला असेल तर बाहेरच्या संख्येचा बाहेरच्या संख्येशी गुणाकार करायचा, आतमधल्या संख्येचा आतमधल्या संख्येशी गुणाकार करायचा. मग सोडवा बरं. कशा पद्धतीने येणार बघा. या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला आतापर्यंत. बघा, याचा गुणाकार, कारण इथं गुणाकार दिला तर इथं गुणाकार होईल या दोघांचा. ओके, काय होईल, गुणाकार. आणि वर्गमुळाच्या आतमध्ये काय होईल, या दोघांचा गुणाकार होईल. समजलं? म्हणजे कशा पद्धतीनं, तर 3 गुणिले 5 असं समजून घ्या एक उदाहरणार्थ, आणि 4 गुणिले 4. समजलं? मग मला हे सांगा, इथं या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे, 5 त्रिक 15, 4 गुणिले 4 16 बरोबर आहे. चला, 4 गुणिले 4 16. आता मला एक सांगा, इथं हे बरोबर आहे का? याचा वर्गमूळ किती निघते, याचा वर्गमूळ 4 निघणार, बरोबर आहे की नाही? आता ही संख्या वर्ग संख्या, तुम्हाला माहित आहे की ही वर्ग संख्या असल्यावर आपल्याला काय करावं लागते, काल आपण बेसिक मध्ये संपूर्ण पाहिलं होतं की हे जर वर्ग संख्या असेल तर याचं वर्गमूळ बाहेर काढावं लागते. मग याचं वर्गमूळ किती आहे, याचं वर्गमूळ जसं पाहिलं आपण जनरली, तर याचं वर्गमूळ निघते 4. ओके, म्हणजे 15 गुणिले 4, 15 चौक 60 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चलो, व्हेरी गुड प्रदीप सर. काय यायला पाहिजे आपल्या प्रश्नाचं उत्तर, 60 यायला पाहिजे. 15 चौक 60. व्हेरी गुड. क्लिअर असेल सर्वांना? काही प्रॉब्लेम? ओके, चलो, व्हेरी गुड. समजलं असेल तुम्हाला? आता समजलं असेल सर्वांना? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. यस और नो, कमेंट पटापट. हे बघा, तुमच्यात जीव असला पाहिजे, तुम्ही कमेंट करत चला. जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही, मजा नाही येणार याच्यामध्ये. पटापट कमेंट आल्या पाहिजे. बाकी काम सोडायचे, क्लासच्या वेळेस क्लासच करायचा आहे तुम्हाला, कारण तुमचे कमेंट आले पाहिजे. नुसतं व्हिडिओ पाहून काही मतलब नाही आहे, तुम्ही ऍक्टिव्ह असले पाहिजे. यस, ओके, चलो, व्हेरी गुड. बघा, दुसरं उदाहरण देतो इथे तुम्हाला समजण्यासाठी. जर असं म्हटलं मी, 2 वर्गमुळात 3 गुणिले 5 वर्गमुळात 3 बरोबर किती, सोडवा. या प्रश्नाला सोडवा. चला पटापट. क्लिअर आहे?
या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. चला 30 आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 30 आन्सर आलेला आहे 100%. आता यामध्ये तुम्ही शॉर्टकट बी करू शकता, परंतु माझं काम काय आहे, तुम्हाला पहिली कन्सेप्ट सांगणं. माझं काम काय आहे, कन्सेप्ट सांगणं. वर्गमुळातील संख्या जर समान असले तर त्याला एकच वेळा घ्यायचं. आपल्याला हे 3 घेतले. वर्गमुळातील संख्या समान आहे ना, तर एकच वेळा घेणे. आणि ह्या बाहेरच्या संख्येचा गुणाकार आहे म्हणून गुणाकार करा. 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30. ओके, अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, नाही नाही समजल्यास मग काय होणार, अशा पद्धतीनं जर असं केलं आपण, 3चा वर्गमूळ म्हणजे याचा गुणाकार केला याच्यासोबत, हे किती होईल, 10. ओके, 10 वर्गमुळात किती होणार, तर इथं 9 होणार. याचा वर्गमूळ तर निघणारच आहे. असंही केलं तरी चालते या स्टेपनं. ओके, पण ही स्टेप आपल्याला वापरायची नाही. डायरेक्टली हे वर्गमुळातील संख्या समान असली तर एकच वेळा लिहायची आहे आपल्याला. क्लिअर असेल? चलो, व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर अॅक्युरेट आहे 30. आता पहा, समोर एखादं उदाहरण देतो. सोडवा बरं, पहिले बेसिक लेवलची उदाहरणं सोडवा, मग तुम्हाला समजून जाते गुणाकार आणि भागाकार काय ते समजून जाईल. चला सांगा फास्ट, या प्रश्नाचं उत्तर काय असेल. चलो, व्हेरी गुड. सर्वांचे आन्सर आले पाहिजे, कारण तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही समजणार नाही. चला, एक आन्सर आलेला आहे, पाहू आपण काय येते आन्सर. आन्सर काय येते पाहू आपण. दोन वर्गमुळात 2. चलो, ओके. चलो, ओके, 2 वर्गमुळात 2. आता याची कन्सेप्ट समजून घ्या काय आहे ते. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला काय राहू शकते, केअरफुली कन्सेप्ट समजून घ्या. इथं बाहेरच्या संख्येचा भागाकार बाहेरच्या संख्येसोबत इथंच भागा. 4 1 4, 4 2 8. म्हणजे पहा, वर्गमुळाच्या बाहेर काय येईल, 2 येईल. इथं भागा आतमध्ये, बे एक बे, बे दोन्ही 4, 2 वर्गमुळात 2 तुम्ही काढलेला आहे. एक तर ऑप्शन मध्ये हे राहील, या 2चा वर्गमूळ निघत नाही, ऑप्शन मध्ये हे राहू शकते. हे बरोबर आहे. किंवा ओके, किंवा काय असू शकते, हे 2 गुणीला 2 ऑप्शन मध्ये असू शकते 4. ओके, काय असू शकते, 4. असंही ऑप्शन मध्ये असू शकते, कारण याचा आणि याचा काय करत असतो आपण, गुणाकार करत असतो. समजलं असेल तुम्हाला. जर वर्गमूळ नाही निघाला तर याचा गुणाकार होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 4 बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते, म्हणजे घाबरायचं नाही. तिथं हेही बरोबर आहे, तेही बरोबर आहे. समजलं असेल तुम्हाला. हनुमान सर, 4 वर्गमुळात कसं काय, बाहेरचा भागाकार बाहेर करायचा आहे ना आपल्याला, आजचा भागाकार आतमध्ये करायचा आहे. गुणाकार आणि भागाकारामध्ये आतमधल्या संख्येची क्रिया आतमध्येच करायची आहे आणि बाहेरच्या संख्येची क्रिया बाहेर करायची. ओके, चलो, समजलं असेल तुम्हाला. अजून एखादं उदाहरण घ्या, म्हणजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने समजेल. जर मी असं म्हटलं, 25 वर्गमुळात 30 भागिले 5 वर्गमुळात 10. सोडवा, या प्रश्नाचं उत्तर सोडवा बरं. चला फास्ट. चला, प्रीती मॅडम एकदा चेक करा. प्रीती मॅडम एकदा चेक करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
बघा, अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. काय करणार आहोत आपण? याला 5 का 5, 5 5 25, म्हणजे वर्गमूळाच्या बाहेरची संख्या किती आली? 5 आलेली आहे. 10 का 10, 10 त्रिक 30. एक तर ऑप्शन मध्ये हे असेल, याचा वर्गमूळ निघत नाही. एक तर ऑप्शन मध्ये असेल, किंवा मग 5 गुणिला 3, 5 त्रिक 15 ऑप्शन मध्ये असेल. दोन्ही उत्तर बरोबर आहे. चलो, हा, किंवा 15 आहे असं आहे का? चलो, ओके, ठीक आहे, समजलं मला. चलो, व्हेरी गुड. एका याच्यात तुम्ही 2 आन्सर दिले. आता म्हणजे कमेंट एकदम फास्ट गेल्या, सर्वांनी उत्तर दिलं म्हणून मला ते थोडं लक्षात नाही आलं. चला, एक देतो अजून, समजून घ्या. 3 वर्गमुळात 2, ओके, 3 वर्गमुळात 2 गुणिलाच्या जागेवर भागिले करा 2 वर्गमुळात 3 बरोबर किती? सोडवा. त्या प्रश्नाला सोडवायचा. सोडवा बरं फास्ट. बघा, हा चॅप्टर सर्वात महत्वाचा आहे. तुम्हाला गणिताचा बेसिकचा पाया जर तुम्हाला पक्का करायचा असेल तर सर्वात महत्वाचा टॉपिक हा आहे. बेसिक पासून क्लिअर करून घ्या. संपूर्ण तुम्हाला समजलं पाहिजे. डबल डबल लेक्चर पहा वाटेल तर काही प्रॉब्लेम नाही. एक वर्गमुळात 1, चला, वर्गमुळात 1, व्हेरी गुड. पाहू आपण काय यायला पाहिजे उत्तर. बघा, हा जे उदाहरण आहे, हा उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहात तुम्ही? या प्रश्नाला सोडवण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे बघा. चला, सर्वजण आज जास्त जण लाईव्ह दिसा लागले. बघा, हा प्रश्न आहे, याला सोडवायचं कसं? मग इथं भागाकार दिलेला आहे, या 2 न 3 ला भाग जाते का? नाही. मग याला असं लिहिणार आपण 3/2. 3/2 आपण इथे लिहिणार. आता ही वर्गमुळातली संख्या आहे, 2/3 लिहिणार. बरोबर आहे. 2 काय लिहिणार आहोत आपण? 3. क्लिअर आहे सर्वांना? समजत असेल? मग आता मला हे सांगा, ही क्रिया आतमध्ये जाईल, ही क्रिया आतमध्ये जाईल, कारण इथं तर काहीच नाही निघलेलं आहे. समजलं का? इथून 3 ला भाग जाणार आहे का? नाही भाग जाणार. इथून या 3 न याला भागू शकतो का? नाही. मग याला भागत असताना हे भागाकाराची संख्या आपण छेदात लिहित असतो, ही भागाकाराची संख्या पण इथं छेदात लिहिलेली आहे. समजलं? म्हणजे याला काय केलं, 2/3 असं लिहिलं, आणि याला 3/2 असं लिहिलं, याला 2/3 लिहिलं. आता पहा, इथं कोणतं चिन्ह नाही, तर या दोघात गुणाकार होत असते, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. परंतु याला बाहेर काढता येते का? नाही. या संख्येला बाहेर काढता येईल का आपल्याला? नाही काढता येणार. पण या संख्येला आपण आतमध्ये टाकू शकतो. कसं काय टाकू शकतो? तर याचा वर्ग करून आपण आतमध्ये टाकू शकतो. एवढं समजून घ्या. आता याचा वर्ग करून आपण आतमध्ये टाकूया. हे 2/3 आतमधले ऍज इट इज, याचा वर्ग करा, भागाकार उलट गुणाकार होते, आणि याला वर्गमुळात काढायचं आपल्याला 3. ओके, 3चा वर्ग 9 आणि याचा वर्ग 4. आता सोडवा याला. आता सहज सोडू शकता तुम्ही. आता तुम्हाला समजलं असेल. उत्तरही काढता तुम्ही पटकन. 2 1 2, 2 2 4, 3 1 3, 3 3 9. म्हणजेच वर्गमुळात उरलं किती इथं? 3 1 3, 3/2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. का असेल? 3/2. क्लिअर आहे? समजलं असेल? कन्सेप्ट समजून घ्या केअरफुली. एकदा कन्सेप्ट समजल्याचं कोणतंही उदाहरण सोडवता येईल. समजलं ना सर्वांना? कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. सांगा फास्ट. ओके, समजलं का? एक देऊ का याच्यावर आणखी आधारित? एक देऊ का आधारित? समजलं असेल? हे याला या पद्धतीनं मांडलं, याला या पद्धतीनं मांडलं. मग ही संख्या आतमध्ये वर्गात केली गेली आपण.
वर्गात केले तर इथं भाग जाते, भाग गेल्यावर उरलं काय 2/3 उरलेलं आहे. आता कळालं. ओके प्रदीप सर, कळालं. आता समोरच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. जायचं समोर. मग पहा, या समोरच्या प्रश्नाचं उत्तर काढून दाखवा. 15/2 भागिले 20/3 बरोबर किती? चला काढा या प्रश्नाचं उत्तर काढा. या प्रश्नाचं उत्तर काढा. काढा फास्ट. चला काढा या प्रश्नाचं उत्तर. चला 1/3 पाहू आपण काय यायला पाहिजे प्रश्नाचं उत्तर. वर्गमुळात 3/8. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रीती मॅडम. अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. वर्गमुळात 3 कसं काय येणार आहे? मला एक सांगा तुम्ही, केअरफुली तुम्हाला समजून घ्या म्हटलं मी. कशा पद्धतीने आतमधली क्रिया आतमध्ये नाही समजायला असेल तर असं मांडा. हे 15/20 असे येईल. ओके, आणि याला मांडत असताना अशा पद्धतीने मांडा बरं. आता 2/3 नाही समजायला असेल तर असं मांडा. आता पहा, इथं भाग जाते का वर खाली? नाही जात. इथं तर जाते ना वर खाली भाग. मग इथं भाग द्या ना तुम्ही वर खाली. वर खाली भाग कशा पद्धतीने देणार आहात? 5×3 = 15, 5×4 = 20. म्हणजेच पहा 3/4 आलेला आहे. वर्गमुळात निसंख्या 2/3 ऍज इट इज राहील. आता मला हे सांगा, याचा वर्ग निघते का? याला बाहेर काढू शकतो का? नाही काढू शकत ना आपण याला बाहेर. याला आपण बाहेर काढू शकणार का? इकडे केअरफुली लक्ष द्या. याला बाहेर काढू शकणार नाही, पण याला आता आपण आतमध्ये काढू टाकू शकतो ना. हे बघा, कधी लक्षात घ्या, वर्गमूळ नाही निघत असेल तर ती आतमधली संख्याला आपण काहीच करू शकत नाही, बाहेर काढू शकत नाही. त्याला वर्गमुळातच ठेवावं लागतं, हे लक्षात ठेवा. पण हे बाहेरची संख्या आपण आतमध्ये टाकू शकतो, पण टाकत असताना याचा वर्ग करून लिहायचा आपल्याला. म्हणजेच कशा पद्धतीनं? तर हे वर्गमुळात 2/3 तर राहतीलच, बरोबर आहे. आणि याच्यात कोणतं चिन्ह नाही तर काय होईल? गुणाकार होणार आहे. मग गुणाकार केला आपण, याचा वर्ग 3चा वर्ग 9, याचा वर्ग 4, सॉरी 4चा वर्ग 16 होईल ना. 4चा वर्ग 16. ओके, आता भाग जाते. कुठं कुठं भाग जाते तिथे तो भाग द्या. 3×1 = 3, 3×3 = 9, 2×2 2×8 = 16. म्हणजे वर्गमुळात काय येईल? 3/8. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याचं वर्गमूळ निघते का? नाही. व्हेरी गुड पार्वती मॅडम. चला घ्या, वातावरण अचानक बिघडलेलं आहे, भरपूर जोरानं पाऊस येत आहे. ओके, अजून एक देतो, सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवा, या प्रश्नाला सोडवा द्या तुम्हाला.
चला 5 वर्गमुळात 3, व्हेरी गुड. आता कसं समजलं 5 वर्गमुळात 3. चला 3 नाही, प्रदीप सर काय करा लागले, 3 लिहायचा ना. हा पायल मॅडम समजला आता. चलो 5/3 केलं तरी चालते वर्गमुळात. चला केअरफुली समजून घ्या. बघा याला इथं भाग जाते ना, 5×3=15, 5×5=25 असं भागलं तरी चालते. म्हणजे 5/3 उरलं वर्गमुळातली संख्या. आता याच्यात भागाकार होते का, भाग जाते का, नाही जात. मग याला कसं लिहिणार, 3/5 लिहिणार, 3/5. ओके. आता ही जी संख्या आपण बाहेर काढू शकतो का, वर्ग नाही म्हणून बाहेर नाही काढू शकत, पण ही संख्या आतमध्ये टाकू शकतो ना. पण याचं वर्गमूळ लिहावं लागते, आतमध्ये वर्ग संख्या लिहावं लागते. म्हणजेच हे 3/5 ऍज इट इज राहील, हे वर्ग संख्या गुणाकारात जाईल. इथं 25/9. आता याला भाग द्या, कशा पद्धतीने भागणार, 5×1=5, 5×5=25, 3×1=3, 3×3=9. म्हणजे वर्गमुळात काय येईल, वर्गमुळात 5/3 येणार. वर्गमुळात काय येणार, 5/3. समजला असेल, काही प्रॉब्लेम. आता समजलं का. सांगा या प्रश्नाचं उत्तर काय. चलो ओके, समजलं. शहाण्णव. बघूया आपण काय प्रश्नाचं उत्तर येईल. 12×7=84. पाहू आपण काय आहे. सर्वांना आवाज वगैरे क्लिअर येत आहे. 48. चलो ओके. 96, 48 कन्फ्युजन मॅटर. पाहू आपण काय यायला पाहिजे. चलो ओके. बघा वर्ग आणि वर्गमूळचा शेवटचा पार्ट आहे. उद्याला आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, म्हणून हा केअरफुली करणं आवश्यक आहे. खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप महत्वाचा. 48 आलं. चलो ओके. बघा इथं काही नाही म्हणजे एक आहे, हे लक्षात आहे ना तुम्हाला. एवढं मी सांगितलं होतं बेसिक पासून. काय करायचं आहे तुम्हाला, आतमधल्या संख्येचा गुणाकार आतमध्ये. इथं काही नाही म्हणजे इथं एक समजून घ्या, म्हणजे गुणाकार केला तर सरळ सरळ 4×2=8, 8×1=8. याच्यामध्ये इथं पहा, इथं 6×2=12, 12×3=36. आता तुम्हाला माहित आहे की हे 8 वर्गमुळात 36 झालं, परंतु वर्गमूळ बाहेर निघते ना 36चं. 36चं वर्गमूळ बाहेर निघते, तर 36चं वर्ग हे 8 तर राहतीलच. याचं वर्गमूळ किती आहे, 6. 6×8=48. आपल्या प्रश्नाचं उत्तर 6×8=48. व्हेरी गुड. समजलं, व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. समोर बघा, सोडवा.
192, 192, व्हेरी गुड. बघा, आतमधल्या संख्येचा आतमध्ये गुणाकार. 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64, वर्गमुळात आले 64. 8, 8 एक 8, 8 त्रिक 24. ओके, आता वर्गमूळ निघते ना याचा वर्गमूळ 8 आहे. 24 गुणिला 8 करा. 8 चोक 32शी 2, 8 3, 8 दोन्ही 16 आणि 3 19, 192. व्हेरी गुड. ज्यांना ज्यांना 192 काढलं त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता हे झालं वर्ग संख्या आले नाही आले. आता एखाद्या वेळेस काय राहते, आपल्याला जर एखादा गणित दिला असेल तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके, 4 वर्गमुळात 3 गुणिला 48. सोडवा बरं या प्रश्नाचं उत्तर. सोडवा या प्रश्नाचं उत्तर. अठ्ठेचाळीस. पाहू आपण काय येईल प्रश्नाचं उत्तर. 48 म्हणत आहे. कोणत्या प्रश्नाचं उत्तर 48 सांगा लागले? चलो ओके, या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हुशार झाले तुम्ही आता. चला, आता कन्सेप्ट समजलाय तुम्हाला सर्वांना. चलो ओके, 48. व्हेरी गुड. कशा पद्धतीने 48 काढलं तर इथं पहा, इथं काही नाही तर एक समजलं आपण, एवढं तर तुम्हाला माहित आहे. पण हे 4 वर्गमुळात 3 ऍज इट इज येणार. गुणाकार आहे, इथं काही नाही, एक राहील ते असो. पण एवढं लक्षात घ्या, याला हे याचा गुणाकार जरी केला तरी चालते किंवा याचे अवयव पाडा. 16 गुणिला 3, 16 त्रिक 48 होतात. 16 त्रिक 48 होतात. याचे अवयव असे पाडले खाली, 16 त्रिक 48. ओके, आता ही संख्या झाली वर्ग संख्या. याचा मूळ आपण बाहेर काढत असतो, म्हणजे 4 वर्गमुळात 3. ओके, गुणिला हे ऍज इट इज आलं 4 वर्गमुळात 3 गुणिला. आता हे 16चा वर्गमूळ 4 वर्गमुळात 3. समजलं? मग तुम्हाला माहित आहे की बाहेरच्या संख्येचा गुणाकार बाहेर, आतमधल्या संख्येचा गुणाकार आतमध्ये. 4 चौक 16 आणि यात वर्गमुळातल्या संख्या समान असल्या तर एकच वेळा घेत असतो आपण 3. 16 त्रिक 48. व्हेरी गुड. ज्याने ज्यांना 48 काढलं त्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. क्लिअर असेल तर सांगून द्या मला. ओके, समोर क्लिअर झालं? ओके, चला मग जर असं मी म्हटलं सोडवा बरं. सोडवा या प्रश्नाला. एक कशा पद्धतीने एक येईल? कशा पद्धतीने एक येईल मयुरी मॅडम? अहो आपण काय उत्तर येते? काढा काढा तुम्ही, लावा ताकद. 40 वर्गमुळात 5. ओके, बरोबर. 10 वर्गमुळात 30. व्हेरी गुड. बघा, या प्रश्नाला कसं काढणार आहोत आपण. आता तुम्हाला याचे अवयव पाडता आले पाहिजेत. मोठी संख्या दिलेली आहे, याचे अवयव पाडा.
याच्यावर 16 × 85 होतात ना. 16 × 5 16 × 85 पटकन पाढे पाठ पाहिजे त्यासाठी. 16 × 85 आपण याचं काढू शकतो. 16 × 85 मग काय करणार आहोत हे गुणीला हे. मला एक सांगा, ही वर्ग संख्या आहे त्याचं मूळ बाहेर काढू शकतो ना. हे 2 याचं मूळ बाहेर काढा. हे म्हणजे 5 × 2 = 10 होणार इथं, म्हणजे 2 वर्गमुळात 10. आता ही जी संख्या आहे ही वर्ग संख्या आहे, याचं वर्गमूळ बाहेर काढा. 4/5 गुणीला इथं 10 चा वर्गमुळात 2. आता मला एक सांगा, हे जे आलं याचा बाहेरचा गुणाकार बाहेर सोबत 10 × 40 आणि याचा गुणाकार याच्यामध्ये 5 × 2 = 10. 10 वर्गमुळात 40 किंवा 40 × 10 किंवा 40 × 10 400. हे दोन्ही स्टेप तुम्हाला मी पहिल्या या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. काय वाटते आता? काय वाटते? ही वर्ग संख्या होती ना, वर्गमूळ निघते त्याचं बाहेर घ्या. करून पहा, चेक करा. दोन कसे राहतील? ही संख्या वर्ग संख्या आहे ना, याचं मूळ निघू शकते ना बाहेर. हे 2 घेतले ना. अच्छा, हा बरोबर आहे. त्याचं मूळ काढल्याच्या बाद आपण 2 नाही घेऊ शकत. व्हेरी गुड. एक मिनिट, समजलं गडबड. हे पाहे 5 ॲज इट इज, याचा वर्गमूळ 2, 5 × 2 = 10. व्हेरी गुड, बरं झालं लक्षात दिलं तुम्ही. चेक करा म्हटलं तुम्हाला. 5 × 2 हे झाले 10. 10 × 40 याचा गुणाकार याच्यासोबत 10 × 40 40 वर्गमुळात 5 येईल आपल्या प्रश्न. सॉरी, बाय मिस्टेक ते राहिलं होतं. ओके, बघा याचं वर्गमूळ जे आहे 2 आहे, हे बाहेरची संख्या आहे जिथे. हे 10 झाले. हे किती झालेत? हे टोटल झाले 10. हे 16 × 85 हे या पद्धतीने आलं. मग या दोघात गुणाकार होईल. हे झाले 10 × 40, हे वर्गमुळातले 5 आहे जिथे. 40 वर्गमुळात 5. कोण दिलं होतं या प्रश्नाचं उत्तर? 40 वर्गमुळात 5. 40 वर्गमुळात 5. व्हेरी गुड प्रदीप आगलावकर. चला, हे बाय मिस्टेक मी घेतलं होतं त्याचं वर्गमूळ बाहेर. चलो, क्लिअर आहे सर्वांना? आता मयुरी मॅडमने एक उत्तर काढलं होतं, ते प्रश्न कसा असेल ते सांगतो मी तुम्हाला. या 5 ला आतमध्ये घ्या आणि याला 1 मध्ये घ्या. आता सोडवा, या प्रश्नाला सोडवा बरं. आता एक उत्तर येते का पहा. या प्रश्नाला सोडवा, याचं उत्तर 1 येते का चेक करा. या प्रश्नाला चेक करा बरं. मी प्रश्न चेंज केला. इथे 4 घ्या, इथे 4 घ्या, 4 घ्या, त्याला 4 घ्या. आता सोडवा, 1 येते का? बघा याचे अवयव कसे पडतील? 16 × 5 16 × 85 हे गुणीला. आता याचे अवयव पडत नाही, 4 वर्गमुळात 5च राहतील. मग मला हे सांगा, या संख्येचा वर्ग निघते ना. हे लिहिलं 4 गुणीला म्हणजे वर्गमुळात 5 गुणीला 4 वर्गमुळात 5. मला एक सांगा, 4 चोक किती होईल? 16. 4 चोक 16 वर्गमुळात 5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल.
तरी मयुरी मॅडमनं परत एकच आन्सर दिलं. पहिले गणित सोडवायचं, चेक करायचं काय आहे. आता तुम्हाला सांगतो तुम्हाला काय झालं होतं. मी ते गणित काहीच चेंज केलं नाही, फक्त आकडे चेंज केले होते. पण इथं आता भागाकार घेतला मी तर 100% आता याचं उत्तर एकच येणार. मी आता इथं भागाकार चेंज करता, आता तुम्ही काढून दाखवा याचं उत्तर एक येते की नाही. कारण तुम्ही गणित केलं ना, डायरेक्टली एक टाकला. मला माहित होतं तुम्ही एकच टाकणार. चेंज केलं, आता एक येईल म्हटलं तर तुम्ही एकच टाकला. आता चेक करा, या प्रश्नाचं उत्तर काढून दाखवा मयुरी मॅडम. सर्वात पहिले आन्सर मयुरी मॅडम देणार आहे या प्रश्नाचं. वर्गमुळात 16 भागीला 4 वर्गमुळात 5. याला थोडंसं चेंज केलं मी, फक्त इथं भागाकारात चिन्ह दिलं. आता सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येईल. बघा, कन्सेप्ट समजली पाहिजे. थोडंसं चेंज झालं तर काय होऊ शकते आपल्यासोबत, एवढा मोठा छळ होऊ शकते. समजलं. आता आलं का एक. चलो ओके, व्हेरी गुड. आता एक काढलं ना, 16×85. जनरली याच्यातला चिन्ह चेंज करायचं काम आपल्याला. भागाकार भागाकार आहे ना, हे भागाकार करा, हे भागाकार करा, भागीला याचा भागाकार 4×1=4, 4×1=4, 1 येईल. 5×5, 5×5 वर्गमुळात 1 म्हणजे 1 वर्गमुळात 1, 1 गुणिला 1 उत्तर किती येईल 1. अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. 1 कसंही करा, सहज पद्धतीने सोडवता येते. ओके, चला मग तुम्हाला अवयव पाडणं शिकले, तुम्ही उदाहरणं शिकले, याचा गुणाकार शिकले, भागाकार शिकले, बेरीज शिकले, वजाबाकी शिकले. आता हा बेसिक टाईप तुम्ही डबल पाहायचा आहे, जे वर्ग आणि वर्गमुळाचा आहे. पहिलेपासून वर्ग आणि वर्गमूळ कशा पद्धतीने काढतो, संख्या कशा पद्धतीनं बनवतो, वर्गमूळ कशा पद्धतीनं काढायचं आहे, हे तुम्हाला कळालेलं आहे. ओके, आता आपण समोरच्या पार्टमध्ये ज्यावेळेस आपण दुसरा पार्ट शिकणार आहोत गणिताचा पार्ट उद्याला राहील आणि बेसिक पासून ते संपूर्ण चालू होईल. म्हणजेच जसं की उद्याला आपण जे शिकणार आहोत ते टाईप आपण शिकलेलो तर आहोत, परंतु आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे उदाहरण. अशा पद्धतीने आपण ते संपूर्ण शिकणार आहोत. ओके, तर उद्याच्या टॉपिकचं नाव नाही सांगत, सर्वजणांनी हजर राहायचं आहे. कारण हा टॉपिक जे आहे रेग्युलर आपल्याला करावं लागते, कारण त्याचा इफेक्ट तुम्हाला समजून चालला की ते आपल्याला सोडवता येईल. ओके, तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, त्यासाठी आपण उद्याला टॉपिकचं नाव नाही सांगणार, पण 100% आपण तिथे ते घेणार आहोत. क्लिअर असेल सर्वांना. मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा टॉपिक इथंच क्लिअर झालेला आहे. बेसिक पासून काढा, नोट्स काढा. आणि आता भरपूर वातावरण चेंज झालेलं आहे, त्यामुळे आज एक पिरियड होणार नाही, लाईट बी गेलेली आहे. ओके, तर आपण रात्रीला युट्यूबवर येऊ आणि युट्यूबवर आपलं एक लेक्चर घेऊ. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.